बाई, साक्षात कृष्णा राणी माझ्या दारात. नशीबच उजळलं की माझं. या या कृष्णा राणी आत. काय झालं? गाडीला हिचताच का ब्रेक मारला? साक्षात कृष्णा राणी आल्या दारात. या 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 या. आगतम स्वागतम आगतम स्वागत. लक्ष्मी रिकाम्या हातानंच आली आहे. इसला कुठं आहेत कृष्णा राणी? ते मला ह्यांच्या संगत बोलायचं होतं. ह्यांच्या संगट? ह्यांच्या संगट म्हणजे कुणा संगट? ह्यांच्या संगट? हे माझे हे आहेत. तुझं कधी झालं? तुला सोडलं की कवाच? इंदू म्हणजे इंदू राणी, मला असं म्हणायचं इसला का आणले नाहीत ना तिनं? तेव्हा खाना वळून घर याच्या पेपरावर अंगठा माराय आलो हे सांगायचं असेल तिला. बरोबर ना व कृष्णा? ते तुम्ही ते 20 लाख दिल तर ते हा जागेसाठी दिल तर त्याचं काय? ते चोरीला गेले. काय 20 लाख आहे ते 20 लाख 20,000 नाही. कसं काय चोरी झालं? तू उगाच पैसे घेतलेस बघ. उद्याच्या उद्या जाऊन पैसे देऊन येऊया आपण. चोर चोर चोर. आणि झालं तर इथं कशाला आलीस? पोलिसात जा. आम्ही गेलतो पण काय उपयोग नाही झाला. हे बघ कृष्णा, 20 लाखाच्या बदल्यात तू त्या जागेच्या कागदपत्रावर अंगठा मारणार असं ठरलं होतं का नाही आपलं? काय ठरलं नव्हतं. तुम्ही जबरदस्ती माझ्या हातात दिलतं. असं ठीक आहे, मग आता कर परत पैसे. हा पण मला थोडा टाइम द्या. माझ्या गौरीची परीक्षा झाली की मग. गप गा. माझ्या पुढे त्या टिटवीचं नाव काढू नकस. तोंड कडवट होते माझं. छे. अरे बाबा, एका सेकंदात लक्ष्मीची दुर्गा झाली की कृष्णा राणी. घाबरलो ना मी. एवढा जर रुबाब दावायचा असेल ना तर 20 लाख परत कर माझं. कसं ते तुझं तू बघ. किडनी जागा ऐक नाही तर सावकाराकडनं कर्ज काढ. काय पण कर. माझा हिशोब जर वळता केला नाहीस तर तुझ्या त्या लेकीच्या परीक्षेला इंदू राणीचा पेपर येणार याची गॅरंटी देतो तुला. बाकीची समधी कामं झाली ना? हो बाई, समधी व्यवस्थित झाली. हा. आणि हे मागच्या महिन्याची बिलं जरा नजर घालून घ्या. मातोश्री, 1 मिनिट. हा, हे खताचं बिल एवढं जास्त काय? 4 ट्रक सेंद्रिय खत मागवलंय. त्याचं काय आहे, जमिनीचा कस जरा उतरत चाललाय. तेव्हा शंकरराजे म्हणले की 4 ट्रक मागवा. हा. आम्ही कधीच सांगतोय रासायनिक खताचा वापर जरा कमी करा. आलटून पालटून पिकं घ्या. बर. महादेव, देवाचं नाव घेतलं म्हणून पाप मिटत नसतात कोणाची.
हे सांगायला फोन केलायस तू? मग ज्यासाठी फोन केला ते ऐक. मी माझ्या शेखरचं दुसरं लग्न करणार आहे. तू पण तुझ्या पोरीसाठी स्थळ बघायला सुरुवात कर, म्हणजे नंतर सांगितलं नाही म्हणाय ना ग. तू काय बोलायलीस कळतंय का तुला? आधी तुझ्या पोराला विचार. जशी तुझी पोरगी तुझ्या शब्दाबाहेर नाही की नाही, तसाच माझा शेखर बी माझ्या शब्दाबाहेर नाही. प्रमिला, आम्ही गोडीत सांगतोय, ऐक. मी काय सांगितलं ते ऐकलंच ना व. मी माझ्या शेखरचं दुसरं लग्न करणार. तुला काय करायचंय ते करून घे. माझ्या पोऱ्याच्या अपमानाचं उट्ट मी बराबर काढतो की नाही बघस तू. माधुश्री, असं काय बी होणार नाही. तिनं असा साधा प्रयत्न जरी केला ना, तर तिला आणि तिच्या पोराला फरफट आणून तुझ्या पायावर टाकन. टेन्शन घेऊ नको तू. ती घाबरवायचा प्रयत्न करते, आपण घाबरायचं नाही. हा, जा आराम कर. अरविंदजी, बाकी काय? आज जनता दरबार आहे तुमचा आणि संध्याकाळी 5 वाजता कारखान्यावर मीटिंग. तयार का? तू खरंच वाजवणार आहेस? सर गायची तर राहू द्या, मग जा तुम्ही. नाही नाही, वाजव. हिशोब चुकता झालाच पाहिजे. आपल्याला कल्टी मारून हे काय सुरू? वहिनींचा मास्तर करूनही म्हणजे झालं. जरा असं हाताच्या मापावर येतं का? थोडं पुढं. बस 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 बस. हा, हलक्या हाताने वाजवणार आहे बरं का. 1